तर ग्राउंड नंबर 2 वरती पंचांनी आपल्या जागेवर जायचं आहे. पंचांनी ताबा घ्यायचा ग्राउंड नंबर 2चा. आणि फिल्डिंगसाठी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सायनाथ अरोरा जास्त वेळ खर्च करू नका, ऑलरेडी भरपूर उशीर झालाय. बॅट्समन रेडी राहायचं आहे. दोन मिनिटं भरत सर. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू, दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंनी कृपया करून आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. सायनाथ अरोरा आणि डायनामिक वसई कोलिरा दोन्ही संघाच्या 12 खेळाडू 12th मॅन कृपया करून आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. चला 12th मॅन लवकर लवकर यायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय विघ्नेश साखलतोडे. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. सोहेल शेख आपण पाहतो स्ट्राईक वरती. राजू मिश्रा नॉन स्ट्राईक एडला. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय फटका सजवलाय. मिडविकेट रिझनमध्ये
फिल्डर आहे डीप मध्ये, परंतु त्यांना चकवून चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. पहिला चेंडू पाहिला तर डॉट चेंडू हाताळला होता, थोडासा ऑफस्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता विघ्नेश साखलतोडे यांनी. यावेळेस थोडासा पुढे टाकण्यात आला आणि त्या चेंडूला पाहिला तर विकेट मध्ये 4 धावांसाठी पाठवलंय. सोहेल शेख यांचा विचार केला तर याच खेळपट्टीवरती सातत्याने प्रॅक्टिस करताना पाहिलंय, म्हणजे या खेळपट्टीचा अनुभव आहे आणि लेफ्टी बॅटरसाठी हे ग्राउंड खूप अनुकूल आहे आणि त्या पद्धतीचे फलंदाजी सुद्धा करताना पाहिलं सोहेल यांना. विघ्नेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस समस्टामी स्ट्रोका चेंडू हवेत. यावेळेस बघा एक तेरी तर दुसरी मेरी, चौकार आला त्याच्यानंतर पाहिलं तर विकेट डाऊन होताना पाहतोय. सोहेल शेख बॅक टू द पवेलियन गॉन. इथे विकेट मिळवली गेली आहे. सोहेल शेख सगळा डेंजरस बॅटर, त्याला तंबूच्या आशाला पाठवलाय, परंतु आता अजून एक आक्रमक फलंदाज आपण पाहतो गॅटिंग मानकर स्ट्राईक वरती जाताना. अजून एक लेफ्टी बॅटर स्ट्राईक वरती असतील. +40 क्रिकेट म्हणा किंवा 1 फॉर्मेटमध्ये किंवा ओपन संघामध्ये गॅटिंग यांनी भरपूर नाव कमवलंय आणि त्या नावाचा नक्कीच इथे फायदा या ग्राउंडवरती करताना पाहतील. हा सुद्धा फलंदाज पाहिला तर याच परिस्थितीला आहे आणि या ग्राउंडवरती खेळण्याचा अनुभव सुद्धा त्यांच्याकडे आहे. विघ्नेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बॅटच्या खालच्या टोला चेंडू ब्रश झाला, चेंडू जातोय गली रिझर्व्हमध्ये. शतरक्षक पाहतो पण सुंदर पद्धतीने शतरक्षण करतोय. एक सिंगल देते, सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय धावफलक 5 या अंकांवर जाऊन पोहोचते. 5 धावा लागल्या त्या स्कोर कार्डवरती. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे या पहिल्या षटकातील. पहिलं षटक पाहतो आपण मॅन्डेटरी पॉवर षटक आहे. पॉवर षटकामध्ये 30 या सर्कलच्या बाहेर 3 शतरक्षक आहे, परंतु बॅट्समनला पाहिलं तर थोडंसं इथे मोठे वडके खेळताना थोडंसं अडवलं जाते. चांगला लाईन आणि लेनचा वापर विघ्नेश साखलतोडे यांच्याकडून केला जातोय. विघ्नेश साखलतोडे यांचा विचार केला तर एक मोठं नाव आहे आणि या पालघर जिल्ह्यातील ताई पॅकर्स पालघर या संघातून सुद्धा त्यांना खेळताना पाहिलं आहे, परंतु आज आपल्या गावासाठी या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय विघ्नेश यांना. यावेळेस राजू मिश्रा यांच्या बॅटमधून सरळ बॅटने चेंडूला पाठवा लॉंग ऑफच्या बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट षटकार. चल नवीन बॉल पुरवायचा आहे. शेवटचा बॉल असेल. चला नवीन चेंडू, नवीन बॉल लवकरात लवकर पुरवायचा आहे. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील आक्रमण केलं जाते. राजू मिश्रा यांना कोण विसरेल. 40+ क्रिकेट अप्रतिम हात खेळतायत आणि तापाडा आपल्या गावासाठी सुद्धा चांगली फलंदाजी करताना पाहिलंय. जिकडे मोठ्या फटक्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहिलंय. फक्त पुश केला आणि 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते ऑनबोर्ड 13 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
अब्राम येतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय सायनाथ अरनाथकडून. कॉलेज एंडकडून आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. अब्राम पहिल्या षटकामध्ये 13 धावा इथे बनवल्या गेल्या आहेत विघ्नेश साखलतोडे यांच्या गोलंदाजीवर, परंतु अब्राम येतोय न्यू गोलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवेत होता परंतु नो मॅच लाईनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. विघ्नेश साखलतोडे जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 14 रन्स 14 धावेवरती जाऊन पोहोचते. 14 धावा. पहिल्याच बॉलवरती अब्राम यांच्या सिंगल धाव आलाय. इथून स्ट्राईक रोटेट केली जाते. ज्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आला होता मागच्या ओव्हरमध्ये, राजू मिश्रा पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक वरती आल्यात. यावर्षी हंगाम पाहिला तर राजू मिश्रा यांनी पूर्णपणे गाजवलेला आहे आणि इन्फॉर्म बॅटर आहे आणि इन्फॉर्म बॅटरच्या समोर चांगल्या लाईनीने लेन्सचा वापर करावा लागेल अब्राम यांना. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला फटका साधवलाय. गॅप मध्ये चेंडूला घेऊन गेला शत्रुश, चेंडूचा पाठलाग करेपर्यंत पोहोचण्यापर्यंत चेंडू सरळ निघून गेलाय. सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. चौकार आलाय. चौकारांशी धावफलक आपण पाहतोय 18 या आकड्यावर जवळ 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा. म्हटलं होतं इन्फॉर्म बॅटर आहे राजू मिश्रा आणि नक्कीच या खेळपट्टीचा अनुभव सुद्धा त्यांच्याकडे भरपूर आहे. भरपूर सामने या आपल्या संघातून एक गाव एक फॉर्मॅटमधून ओपन या संघातून सुद्धा खेळताना पाहिल्या राजू मिश्रा यांना आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय. अब्राम यांच्यावरती आक्रमण चढवलंय. अब्राम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस तुझं बॅटरपासून त्यांच्या रेंजपासून त्या लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि यशस्वीरित्या पाहतो पण तो चेंडू सुद्धा लांब ठेवला गेला होता. एक सिंगल धाव येते कंप्लीट केली जाते. या सिंगलने आपण पाहतोय धावफलक आहे 19 रन्स ऑन बोर्ड, 19 धावा स्कोर बोर्डवरती लागले जात आहेत. पहिले 3 बॉलचा खेळ पाहिला तर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली, त्याच्यानंतर पाहिलं चौकार आला, त्यानंतर पाहिलं तरी एक सिंगल धाव. अब्राम पुन्हा एकदा गॅटिंग साठी पुढचा बॉल घेऊन. यावेळेस हाफ ट्रॅकवरचा पुल पॉवरफुल आहे. चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय गॅटिंग मानकर यांच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. धावसंख्या पाहतो आपण 25 वर जाऊन पोहोचते. 25 धावा स्कोर बोर्ड वरती लागले जात आहेत. इथून आता आक्रमण दोन्ही बाजूने करण्यात येते. एका बाजूने पाहतो राजू मिश्रा आक्रमण करतो, दुसऱ्या बाजूने गॅटिंग मानकर. यावेळेस सरळ बॅट बॉलला खेळून काढत होता. बॅट बॉल संपर्क झाला नाही आहे. डॉट चेंडू जरा पाहतोय. चांगला लाईन आणि लेनचा वापर यावेळेस अब्राम यांच्याकडून आपण पाहिला. आक्रमण केल्यानंतर पाहिलं तर एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. या षटकामधील विचार केला तर 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. अब्राम पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवर सज्ज असतील. बॅटिंगसाठी शेवटचा बॉल. यावेळेस ऑप्शनच्या भरपूर बाहेर हा चेंडू पडला होता. 55 इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव, अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या अंकांवरती. 26 धावा स्कोर बोर्डवरती लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल अजून सुद्धा पाहिलं तर या दुसऱ्या षटकातील बाकी असेल.
या इनिंगमध्ये पाहिलं तर 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉलवरती कमीत कमी 50 ते 55 धावापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. शेवटचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर फ्लॅट चेंडूला पाठवलाय, पण तिकडे विघ्नेश साखलदडे होते आणि विघ्नेश साखलदडे यांच्याकडून चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद मिस्टर गॅटिंग मानकर, बॅट पलिवन गॉन. करण वैती येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. करण वैती यांचं यावर्षीचा हंगाम पाहिला तर ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये अप्रतिम राहायला गेलाय. जे क्वालिफायरचे सामने झाले होते त्यामध्ये बॅटिंग अप्रतिम केली होती 9व्या क्रमांकावर खेळताना. करण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील राजू मिश्रासाठी. पहिला चेंडू पाहिला तर आव्हान तर हाताळलंय करण वैते यांनी. पण एकदा करण बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस ऑन साईडला उडवलाय. शत्रक्षक आहे डीप मध्ये, चांगलं शत्रक्षण पाहतोय, चांगल्या पद्धतीचा चेहल येथे कंप्लीट केला जातोय आणि राजू मिश्रा याच्या खेळ लागतोय पूर्णविराम. राजू मिश्रा बॅक टू द पविलियन. तिसरा आदरा बसताना पाहतोय आपण डायनामिक वसई कोल्हापूर संघाला. धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 27 धावा. 2.1 चेंडूचा खेळ पाहिला आपण संपला आहे या पहिल्या इनिंग मधील. अजून सुद्धा 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. अम्मार शेख स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंडला अरमान आहेत. अरमान यांनी कालच्या दिवसामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. तो आजचा दिवस वेगळा आहे. आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस बॅटला चेंडू ब्रश झाला, चेंडू जातोय श्रेष्ठांच्या मागे निघून. सेकंड स्लिपमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. संदीप खरबत जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल धाव. सिंगलने पाहतो आपण धावफलक 28 वर जाऊन बसते. अरमान स्ट्राईक वरती आहेत. एक लेफ्टी बॅटर आपण कालच्या दिवसामध्ये अप्रतिम बॅटिंग पाहिली गेली आहे अरमान या बॅटरची. तो आजचा दिवस वेगळा आहे. आजचा समोरचा संघ सुद्धा वेगळा आहे आणि समोरच्या संघासमोर चांगली बॅटिंग इथे सुद्धा करावी लागेल. यावेळेस ओव्हरपिच चेंडूचा फटका फसला. चेंडू हवेत आहे. शत्रक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. विघ्नेश साकलदोडे सुकुरबुर्गा चेंडूच्या खाली येतोय आणि अजून एक फलंदाज आपण पाहतोय बॅक टू द पविलियन गॉन. मान पाहतोय तंबूच्या आशाला परतताना.
अमन येतोय स्ट्राईकवरती. न्यू बॅटर पाहतोय अमन. अमन आणि अमर यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण आता पाहतोय धावसंख्या स्थिरावली 28 या आकड्यावरती. 28 धावा स्कोअर बोर्डवरती लागले जात आहेत. इथून अजून सुद्धा पाहिलं तर या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी असेल, कारण वैती पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटला चेंडू ब्रश झाला होता. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचला गेला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या मदतीने पाहतोय आपण धावफलक 29 वर जाऊन पोहोचते. कारण पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस लोअर फुलटस बॉल होता. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु एक सिंगल घेताना पाहतोय. एक चौथी धाव. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. या तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर पूर्णपणे रोख बसवलाय डायनामिक वसई गोलंदाज संघाला. या तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफूटवरती नेऊन ठेवलाय, कारण पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा बनवल्या होत्या कोल्हापूर संघाने, परंतु या षटकामध्ये करण वैद्य यांनी फुल स्टॉप लावलाय. धावसंख्येचा जो वेग होता त्या वेगेला थोडंसं लगाम लावलाय. यावेळेस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं. स्ट्रेट सरळ बॅटिंगने पाहतोय फटका सजवला गेलाय. लॉंगॉनला आपण पाहतोय फिल्डर आहे इथं. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा या शेवटच्या बॉलवरती कंप्लीट केल्या जातात. या 2 धाव्यांनी आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचते. 32 ऑन बोर्ड. षटक संपले तिसरं. 3 षटका समाप्त. धावसंख्या पाहतो आपण 32. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज सज्ज होईल आणि किती धावपर्यंत मजल मारली जाईल या पहिल्या इनिंगमध्ये, ते सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात माहीत पडेल. तोपर्यंत आपण ग्राउंड नंबर 1 कडे वळूया. सामना जिंकण्यासाठी किती धावांची गरज असेल ते सुद्धा आपल्याला कळण्यात येईल. शेवटच्या षटक हाताळण्याला पाहतोय संदीप खरबत येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. एक जुना जाणता खेळाडू. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इकडेच पाहतोय आपण अम्मर शेख यांच्याकडून होताना पाहतोय, परंतु डॉट चेंडू होताना पाहतोय. धावसंख्या पाहतो पण 36 धावा लागल्या जात आहेत. हितेन येतो न्यू बॅटर स्ट्राईकवरती. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलरने पहिल्याच ओळखलं होतं आणि पाहतो आपण यष्टनच्या मागे सुंदर पद्धतीने कलेक्शन केलं जाते आणि क्रिजआउटच्या रूपामध्ये अजून एक फलंदाज बाद होणं पाहतोय. शेवटचा बॉल असेल या
षटकातील आणि या इनिंगमधील या शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय धावसंख्या फक्त आणि फक्त 36 वर जाऊन पोहोचते. अफजल येतोय एक लेफ्टी बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती येताना. शेवटचा बॉल असेल अफजल स्ट्राईक वरती असेल. लेफ्टी बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक वरती. संदीप पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन अफजलसाठी. लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस फटका सर ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचला गेलाय. परंतु बघा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता परंतु चेंडूला सरळ घेऊन गेला तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि षटकार इथे येतो शेवटच्या बॉलवरती अफजलांच्या बॅटमधून. या षटकाराशी धावफलक जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती. आणि 43 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं जाते 4 षटकामध्ये. 24 चेंडूमध्ये 43 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील ते सुद्धा आपण थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनमध्ये परत येऊया. त्रेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. 43 धावा चेस करणारे 2 सलामीचे बॅटर आपण पाहतोय. लवकरात लवकर पाठवायचे आहेत अर्नाळ संघाने. रेनॉल्ड ना का रेनॉल्ड 43 धावांचा टार्गेट इथे सेट केलं जाते. 43 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय प्रमोद लेले आणि डेनॉल्ड.
पहिला षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यांची मॅच नाही होणार आता, यांच्यात जिंकेल जिंकेल त्यांची लागेल. अष्टविनायक नायगावाणी यांची जिंकेल तो. गणदा त्यांचं काय झालं, दोन्ही टीम गेल्या. दोन्ही टीमचा मात पडला तर मगाशी इकडे चला पंचाचा प्लेचा इशारा येतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अम्मार शेख बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. प्रमोद लेले आपण पाहतो स्ट्राईक वरती. डेनॉल्ड नॉन स्ट्राईक एंडला पहिला बॉल 43 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल, कोणता संघ बाजी मारेल आणि 2 हात करेल अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव या संघासोबत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळात. अमर यांचा पहिला बॉल प्रमोदसाठी. यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू होता, बॅटला पाहिलं तर चेंडू ब्रश झाला होता. एक सिंगल पहिल्याचा बॉल वरती येताना पाहतोय. या सिंगलने आपण पाहतोय संघाचा अकाउंट ओपन होताना 1 या आकड्यावरती. डेनॉल्ड पाहतो आपण लेफ्टी बॅटर स्ट्राईक वरती असेल. एका डावकरता फलंदाज अमर शेख पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. पहिल्या बॉलवर सिंगल आलाय. प्रमोद लेले यांनी पहिल्या बॉलवर सिंगल रन काढले. तो आता स्ट्राईकवरती डेनॉल्ड आहेत. दुसरा बॉल अमर यांचा. यावेळेस ओव्हरपेज होता, फटका सजवलाय ऑन साईडला. शतरक्षक आहे परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय दुसऱ्याच बॉलवरती. डेनॉल्डच्या बॅटमधून एक उत्कुंद षटकार. नक्कीच षटकार आला. या षटकाची धावफलक आपण पाहतोय 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 धावा स्कोर बोर्डवरती लागले जात आहेत. अम्मर यांच्यावरती आता आक्रमण केलंय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. कमबॅक करणार हा चेंडू आपण पाहतोय अम्मर शेख यांचा. नाईस लेंथ आणि लाईनचा वापर केलाय यावेळेस अम्मर शेख या गोलंदाजाने. इथून 43 धावा डिफेंड करायचं असेल तर सातत्याने विकेट घ्यावे लागतील. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, फटका फसलाय. चेंडू हवेत. सोहेल शेख चेंडूच्या खाली आणि सोहेल आउटफील्ड मध्ये एक बेस्ट फिल्डर मानला जातोय डायनामिक वसई कोल्हापूर संघातील. इथे विकेट मिळवलंय, ब्रेक थ्रू मिळवून दिलंय अम्मार शेख यांनी. नवीन बॅटर पाहतोय विघ्नेश साखलतोडे येतोय. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलंय. मोठ्या मोठ्या संघातून ॲज अ आयकॉन खेळताना पाहिले आपण विघ्नेश साखलतोडे यांना. परंतु आज गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये आपल्या गावातून खेळताना पाहतोय विघ्नेश साखलतोडे स्ट्राईक वरती.
यावेळेस ऑन साईडला सरळ बॅटनं चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. आल्याला ठोकलाय विघ्नेश साखलतोडे यांनी षटकार. बघा ओव्हरपिच चेंडू होता आणि ओव्हरपिच चेंडूवरती पूर्णपणे प्रहार केला यावेळेस. जणू काही डगआउट म्हणून सेट होऊन आलाय विघ्नेश साखलतोडे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय अंबर शेख यांच्या गोलंदाजीवर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय. शत्रक्षक नाही आहे. जोपर्यंत शत्रक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू सरळ निघून गेलाय. फ्लॅट 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर देतोय षटकार. आता वाजव हे वाजवायच ना तर षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार आले आहेत अमर शेख यांच्या गोलंदाजीवरती. आक्रमण केलं गेलं आणि त्या आक्रमणाचा फायदा पाहिला तर बॅटिंग करण्यास संघाला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकात समाप्तीनंतर 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक हाताने पाहतोय आपण अरमान येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मला प्रमोद साठी पहिला बॉल घेऊन. दुसऱ्या षटकातील हा पहिला बॉल असेल. प्रमोद लेले स्ट्राईक वरती असतील. एक लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आहे प्रमोद लेलेकडे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय. यावेळेस लेटकरचा फटका पाहतोय पण गली रिझन मध्ये चेंडूला खेळून काढला होता. एक सिंगल येताना पाहतोय. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक आपण पाहतोय 20 रन्स ऑन बोर्ड 20 धावा. यावेळेस आपण पाहतोय थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना कारण लेफ्ट आर्म गोलंदाज आहे शाहरुख यांना आपण पाहतोय डीप पॉइंट मध्ये ठेवलं गेलंय. डीप गलीमध्ये पाहतोय आपण कारण विघ्नेश साखलतोडे विचार केला तर एक चौबाजूने फटके खेळणारा एक फलंदाज आहे आणि नक्कीच त्यांच्याकडे भरपूर असे काही स्ट्रोक आहेत त्यांचा नक्कीच वापर केला जाईल. यावेळेस बॅटची लिडिंग येत लागली होती. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू गली रिझनमध्ये निघून आला होता. एक सिंगल येताना पाहतोय. या षटकामध्ये अरमान यांनी पहिले 2 चेंडू पाहिले तर अप्रतिम हाताळलेत. 2 चेंडू 2 सिंगल येताना पाहतोय. इथे कमबॅक करावं लागेल डायनामिक वसई कोलेडा संघाला कारण घरचा संघ आणि घरच्या संघाला चांगलं काम यावेळेस करावं लागेल कारण प्रेक्षक भरपूर संख्येने आपण पाहतोय या संघाचा सामना बघण्यासाठी आले आहेत. यावेळेस हाफ ट्रॅगल बॉलचा फटका फसला. चेंडू हवेत. शतशः चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अफजल चेंडूपर्यंत पोहोचले होते परंतु बघा त्यांना झेल कंप्लीट करता आला नाही. 2 धावा झाला. तिसरा धावाचा प्रयत्न डेंजरला विघ्नेश साखलतोडे येतोय बघा परंतु चुकीच्या एंडला थ्रो केलाय. चुकीच्या एंडला इकडे थ्रो केला जातोय आणि बघा इकडे तिसरी धाव कंप्लीट केली जाते. बघा जर स्ट्राईक एंडला जर राजू मिश्राने हिट केला असता ते स्टम्प्स ते यष्ट्या थोडेसे जवळ होत्या आणि त्याच्यावर जर हिट केला असता तर नक्की इकडे चित्र विचित्र झालं असतं. महत्वाचा खेळाडू ज्यांच्या बॅटमध्ये 2 षटकार आहेत तो बाद झाला असता परंतु इकडे जीवनदान मिळालंय. अरमान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवलाय. सोहेल शेख आहेत आणि सोहेल मी म्हटलं होतं सोहेल एक आउटफील्ड मध्ये एक बेस्ट फिल्डर मानला जातोय या वसई परिसरातील आणि त्यांच्याकडून साधा सोपा झेल इथे टिपला जातोय. विघ्नेश साखलतोडे यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम.
केलाय गोलंदाज आपण पाहतोय अरमान यांनी. न्यू बॅटर पाहतोय नेस्टर आलाय स्ट्राईक वरती. नेस्टर बॅटिंग मार्क वरती. अजून एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय साईनाथ अर्नाळाकडून. चौदा मध्ये 19 धावांची आवश्यकता असेल साईनाथ अर्नाळ या संघाला. चला अष्टविनायक नायगाव संघाचा कर्णधार टॉससाठी येऊन थांबायचा आहे. समालोचन कक्षाजवळ येऊन थांबायचं आहे टॉससाठी. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय लॉंग ऑफमध्ये शतरक्षक पुन्हा एकदा सोहेल यांचा विचार केला. सोहेल यांना थोडंसं बिझी ठेवण्याचं काम यावेळेस दुसऱ्या इनिंगमध्ये करताना पाहतोय. सातत्याने पाहिलं तर सोहेल शेख यांच्याकडे चेंडू जास्तीत जास्त ट्रॅव्हल होतात आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत सुद्धा होताना पाहतोय. पण तू प्रमोद लेले यांचा विचार केला तर यांना जास्त स्ट्राईक मिळाली नाही आहे या 2 षटकामध्ये. आणि प्रमोद लेले यांची बॅट थोडीशी शांत सुद्धा आहे. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील अरमान. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हरला आपण फटका सजवलेला डीप कव्हरमध्ये फिल्डर आहे. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा इथून स्कोर बोर्डवरती लागले आहेत. शेवटचे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 17 धावा इथून मॅच बनवायची असेल तर सातत्याने विकेट्स आणि डॉटच्या मागे जावं लागेल डायनामिक वसई कोलेवाडा संघाला. चला अष्टविनायक नायगाव संघाचा कर्णधार टॉससाठी येऊन थांबायचा आहे. सतेज यायचं आहे कृपया करून. ही मॅच झाल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. स्ट्राईक वरती प्रमोद यांना आपण पाहतोय. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत आहे. अरमान चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडूच्या खाली पोहोचला सुद्धा आणि विकेट डाऊन होते. प्रमोद लेले डेंजर मॅन बॅक टू द पॅव्हिलियन. Mami, que tú quieres que te toque, toque, lo que tú quieres es que te toque, toque. No fuimos al garete, mami, no fuimos a los foques, toque, 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 toque. Mami, que tú quieres que te toque, toque, lo que tú quieres es que te toque, toque. No fuimos al garete, mami, no fuimos a los foques, toque, toque. तांबडी तांबडी ही चमकते लावून घ्यायचंय. राजू मिश्रा जास्त वेळ खर्च करू नका. चला मीटिंग कमी करायची आहे. ऑलरेडी आपला भरपूर उशीर झालाय. फायनल सामना सुद्धा आपल्याला खेळवायचा आहे प्रकाश झोतामध्ये. आज फायनल डे आहे. 11 चेंडू 17 धावांची आवश्यकता अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी. हे षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये कमीत कमी धावावरती रोखावं लागेल. यक्षा बाबळीचे माजी खेळाडू अजय डिसूजा यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांनी सुद्धा आमच्या व्हीआयपी कक्षामधून स्थानपन्न व्हायचं आहे अशी विनंती करतो आम्ही. नवीन फलंदाज आपण पाहतोय संदीप खरवत स्ट्राईक वरती येतोय. एक लेफ्टी बॅटर. लेफ्टी वर्सेस लेफ्टीचं हे कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतंय. सोहेल शेख बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. संदीपसाठी पहिला बॉल. यावेळेस कव्हर आणि पॉईंटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संबंध इतका चांगला झाला नव्हता. डॉट चेंडू पाहतोय. या षटकामध्ये विचार केला तर सोहेल शेख यांनी पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत. यावेळेस ऑन साईडला फटका फसला. चेंडू हवेत आहे. शतशक चेंडूला पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. इथे चेंडू पर्यंत बघा एका टप्प्याने चेंडूला फील्ड केलाय. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय आणि बघा दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. मिस्टर संदीप खरवत बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू. चला पाणी घेऊन जायचंय लवकरात लवकर, पाणी घेऊन जायचंय. इथे संदीप यांची विकेट गेले. फेजर न्यू बॅटर आपण पाहतोय. चला बॅट्समॅन लवकरात लवकर यायचं आहे, जास्त वेळ खर्च करू नका. अर्नाळा टीम नेक्स्ट बॅटर तुमचा रेडी ठेवायचा आहे. इथून मॅच पाहिले तर थोडीशी गरम झाली पाहतोय. या षटकामध्ये चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय. गोलंदाज आपण पाहतोय सोहेल शेख यांनी. सोहेल यांचा विचार केला तर आउटफील्डमध्ये एक बेस्ट फिल्डर मानला जातोय. आणि आता सुद्धा चला ग्राउंडच्या बाहेरून यायचंय, मॅच चालू आहे. कृपया करून टीमने सर्वांनी बाहेरून यायचंय ग्राउंडच्या. जस्ट थँक्यू. 9 मध्ये 16ची आवश्यकता. यावेळेस फेजर यांसाठी पहिला बॉल फेस करताना गतीमध्ये बीट केलाय सोहेल शेख यांनी. चांगला लाईन आणि लेनचा वापर केला. या षटकामध्ये पूर्णपणे बेड्या ठोकल्या आता बॅटिंग करणाऱ्या संघाच्या पायामध्ये. या षटकामध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलाय आणि 2 महत्वाचे विकेट इथे मिळवल्या गेल्या आहेत. गोलंदाज आपण पाहतोय सोहेल शेख. सोहेल पुन्हा एकदा यावेळेस खोलगट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खोदून काढलाय. डीप मध्ये आपण पाहतोय हितेन आहेत. 1 धाव झाली, दुसरा प्रयत्न, चांगला थ्रो, पण तू बघा गॅदर नाही करता आला राजू मिश्रा यांना. आणि बघा इकडे जीवनदान मिळालंय. जीवनदान मिळालंय इथे फेजर या बॅटरला. धावसंख्या मात्र 2 पुढे सरकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 रन्स ऑन बोर्ड. 29 धावा स्कोर बोर्डवरती लागले जात आहेत. 7 मध्ये 14ची आवश्यकता. या षटकामध्ये पूर्णपणे मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आणलाय डायनामिक वसई कोलेवाडा संघाला. 7 मध्ये 14ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल सोहेल शेख बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस शेवटचा बॉल आपण पाहतोय थोडासा ऑफस्टम्पचा मारा करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटरच्या झोन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अतिरिक्त धाव, अवांतर धाव आपण पाहतोय स्कोर बोर्ड मध्ये. ऍड 2 पाहतोय. धावसंख्या पाहतोय पण जाऊन पोहोचते 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा. 13ची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. शेवटचा बॉल पाहतोय डॉट येतोय. इथून इक्वेशन बाकी राहिले. 6 मध्ये 13ची आवश्यकता आहे. शेवटचं षटक कोणता गोलंदाज हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल ते सुद्धा आपल्याला पाहूया. चला जास्त चर्चा करायची नाहीये. शेवटचं षटक लवकरात लवकर टाकण्यासाठी गोलंदाज आपण निवडायचा आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. 6 मध्ये 13ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गॅटिंग मानकर एक एक्सपिरियन्स गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. 13 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय गॅटिंग मानकर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. स्ट्राईकला पाहतो आपण फलंदाज असतील मिस्टर लेस्टर. नेस्टर स्ट्राईक वरती. गॅटिंग मानकर एक फिरकीपट्टू गोलंदाज आपण पाहतोय
लेफ्ट आर्म गोलंदाज, फिरकीची जादू दाखवणारा गोलंदाज. यावेळेस पंचांकडे लावड अपील केली जाते आणि बघा काय प्रेझन्स ऑफ माइंड यावेळेस राजू मिश्रा यांच्याकडून पाहतोय. स्वतः गेले विकेट सोडून आणि यष्टांवरती नेम धरून गेम केलाय यावेळेस बॅटरचा. फेजर आपण पाहतोय बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. थँक्यू. चला शतोषण लावून घ्यायचंय, जास्त वेळ खर्च करू नका. जास्त चर्चा आणि वाढतो खर्च कृपया करून सहकार्य करायचंय. आपला फायनल डे आहे, फायनलचा सामना सुद्धा आपल्याला प्रकाश ज्योतामध्ये पूर्ण करायचा आहे. फेजर आपण पाहतोय रनआउटच्या रूपामध्ये बाद झालेत. न्यू बॅटर करण वैती. करण वैती येतोय आणि करण यांचा विचार केला तर या स्थितीमध्ये एक बेस्ट बॅट्समन ज्याला मानलं जाते तोच आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलाय. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 5 मध्ये 13ची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या रूपामध्ये गडी गारद झालाय. आपण पाहतोय साईनाथ अर्नाळ संघाचा बॅटिंग मानकर. हाफ ट्रॅकर बॉल पुल पॉवरफुल आहे का? यस पॉवरफुल आहे. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी करण वैती यांच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. अंग्रेजी वीड थँक्यू डीजे. बघा षटकार आलाय. या षटकाने समीकरण पूर्णपणे बदललं जाते. आता 7 धावांची आवश्यकता असेल. 4 बॉलचा खेळ बाकी. 7 धावांची आवश्यकता, 4 बॉल बाकी. 4 चेंडू 7 धावा. बॅटिंग मानकर. यावेळेस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. तुझं फ्लाईट दिली होती या बॉलला. इथे न जोपर्यंत चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक धाव. दुसरा प्रयत्न आणि बघा दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. मिस्टर करण वैती बॅक टू द पॅव्हिलियन. खर्चांचा तू नेडे आपण येताना तू केडे खाओ का तू नीट स्प्रेट सानू बस दे की रे तेरा ट्रस्ट तेरा कड़ी छुपाई कैस तेरा चारों पासे पे कलेक्ट ये चचा हॉटनेस तेरी एचडी में नू लग दिशने. चला गिरीश आणि खोशोडे यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल होता आणि विकेट नंबर 2 वर आपण नक्कीच एका अतिततीचा सामना पाहतो. आता समीकरण पाहतोय आपण 3 मध्ये 6ची आवश्यकता. जो डेंजरस बॅटर होता करण वैती हा रनआउटच्या रूपामध्ये बाद झाला. बघा दुसरी धावचा प्रयत्न इथे करणं गरजेचं होतं का? अजून सुद्धा पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी होता. सिंगल सुद्धा आली असती तरी चाललं असता. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली असती. करण यांना विकेटवरती राहणं गरजेचं होतं, परंतु इथे करण यांची विकेट खूप महत्त्वाची होती आणि ती क्रुशल विकेट इकडे मिळाली आहे. इथून आता नवीन बॅटर पाहतोय अब्राहम येतोय. गोलंदाजी करताना अब्राहम यांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु इथून बॅटिंग करायची आहे आणि आपल्या संघाला 6 धावा नक्कीच बनवण्यासाठी मदत करावी लागेल. 3 मध्ये 6ची आवश्यकता. बॅटिंग मानकर यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. दुसरा एंडला पाहतोय पण नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यस पंचांचा बोर्ड इथे आकाशाकडे जात आहे. फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या रूपमध्ये अजून एक हादरा बसतोय साईनाथ अर्नाळ संघाला.
आता इक्वेशन येऊन पोचलंय 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बघा कोणताही रिव्ह्यू नाही आहे, कृपया करून पंचाशी कोणी वाद घालू नये. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल नाही आहे. 2 मध्ये 6ची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी साईनाथ चला अर्नाळा विकेट संघाला नंबर 1 वर थोडंसं मैदान खाली करा. मैदान खाली करायचं आहे. आम्ही सामन्याला सुरुवात करतोय. चला विकेट नंबर 1 वर खाली बाई अंपायर के लिए चलिए. महेश मकवाना साहेब. थँक्यू जय सर. अब्राम येतोय बघा, दोन्ही स्ट्राईक वरती पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा अब्राम आहेत, स्ट्राईक वरती सुद्धा नवीन बॅटर अब्राम येतोय. हेमंत जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. हेमंत जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन. महापौर चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. डीजे मास्टर जरा इकडे आवाज यायचा. डीजे मास्टर हॅलो. 2 मध्ये 6ची आवश्यकता असेल भरत सर. 2 बॉल 6ची आवश्यकता. डीजे मास्टर आपण कुठे असाल प्लीज या. निखिल डीजे निखिल. हॅलो चेक. मैदानाच्या आतमध्ये गाडी घेऊन यायचं नाहीये. 3 षटकाचा सामना आहे मैदान क्रमांक 1 वरती. पॉवर प्लेचं षटक नसणार आहे. उर्वरित सर्व खेळाडू प्रेक्षकांना विनंती, आपण मैदान खाली करायचं आहे. यस थँक्यू भरत सर. इथून आता 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोल्डन सिक्सर मारावं लागेल इथे मॅच जिंकण्यासाठी. अब्राम स्ट्राईक वरती असतील. गोल्डन सिक्स येईल का? 1 मध्ये 5ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा या संघाला. 1 मध्ये 5ची आवश्यकता. अब्राम स्ट्राईक वरती. गॅटिंग मानकर बॉलिंग ट्रॅक वरती. विकेट नंबर 1 वर पॉईंटच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे का आपण साईडला व्हा. आपण सामन्याला सुरुवात करतोय. विकेट नंबर 1 वर गिरीश आणि खोचोडा. विकेट नंबर 2 वर 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. शेवटचा बॉल. 1 मध्ये 7, 1 मध्ये 5. यावेळेस फटका सजवलाय. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. सोहेल शेख होते आणि उडता सोहेल आपण पाहिलाय. या शेवटच्या बॉलवरती सुंदर चेंडूला फील्ड केलं जाते आणि इथून मॅच इकडे फिनिश केली जाते. सामना जिंकला जातोय. डायनामिक वसई कोलेडा संघाने हाडलं का साईनाथ अर्नाळा. तुम्ही याला चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचाली हार्दिक शुभेच्छा असतील. आणि या मॅचचा मॅनेजरचा मानकरी. 3 षटकांचा सामना आहे. दोन्ही पंथांनी लक्षात ठेवायचा. महेश मकवाना सर, 3 षटकांचा सामना. 3 ओव्हर 3 षटकांचा सामना. 3 षटकांचा सामना. खूप उशीर झालेला मित्रांनो. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. गिरीश आणि खोचोडे आपले एक प्रतिनिधी समालोचन पेक्षामध्ये पाठवा अशी Yes, तुम्हाला विनंती करतोय. झहीर सर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर अमर शेख, मॅन ऑफ द मॅच.